नमस्कार मंडळी, तुम्ही पाहू शकता ही कपाशी आपली 2 महिन्याची झालेली कंप्लीट. तर मी हिची पोस्ट वगैरे केली होती की आपली कंप्लीटली कपाशी 2 महिन्याची झाली. तर त्या पोस्टमध्ये भरपूर अशा कमेंट आल्या आपल्या शेतकऱ्यांच्या की तुमची 2 महिन्याची कपाशी आहे तर कोणती आहे आणि कोणतं खत वगैरे कोणतं वापरलं या कपाशीला. तर तर मंडळी आपण नाही का याला खत वगैरे भरपूर भारी खत वापरलंय. खत DAPचं आहे, तर युरिया पण आहे. तर खताचं तर जाऊ द्या, खत तर वापरलंच आपण. तर यामध्ये बेऊड बेऊड कोणता होता म्हणजे बेऊड बदल पाहिजे आपल्या शेतीला. तर ह्या बेवडावर ही सरकी आलेली. बेऊड म्हणजे कपाशीच्या आधी कोणतं पीक होतं तुमचं या शेतामध्ये म्हणजे या कपाशीमध्ये. तर या शेतामध्ये अद्रकीचं पीक होतं. त्या अद्रकीच्या बेवडावर ही सरकी आलेली आहे आपली. तर ही सरकी कबड्डीची आहे, कबड्डीचा वाण आहे. तर तुम्ही राऊंड बघू शकता आणि कंप्लीट 2 महिने झाले आपल्या या कपाशीला. तर आत्ताच कमराला लागायला लागली आपल्या. तर पुढे चालून तुम्हाला हा पूर्ण असा व्हिडिओ देतो. तर याला खत वगैरे टाकलेलं आहे आपण DAP 18 46 युरिया असं केस टाकलेलं आहे आपण 2च आणि 1च डोस केलेला आहे. फक्त याला बेऊड बदलचा जादा म्हणजे जास्त हे झालेलं आहे. त्याला फायदा बेऊड बदल पाहिजे जमिनीत. बेऊड बदलचा असा फायदा असतो, पाहू शकता. तर बेऊड बदल करत चला. कसं काय कपाशी कमेंटमध्ये सांगा. तर धन्यवाद मंडळी.